टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ज्योतिबाचा आणि अंबाबाई देवस्थानाचा आराखडा हा राज्य सरकारकडे आलेला आहे। हाय पॉवर कमिटीकडे आत्ता आहे। मी मुद्दाम आत्ता इथे या दोन्ही ह्याचा आराखड्याचा आढावा अशासाठी घेतला की जो आराखडा आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे त्या संबंधीच्या काय अडचणी असणार आहेत, प्रशासन कुठपर्यंत त्या अडचणी कशा पद्धतीने सोडवणार आहे, त्याच्यासाठी लागणारी जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारची काय मदत लागणार आहे यासाठीचा हा आढावा होता। दोन्ही देवस्थानाचा जो पहिला ज्योतिबाची जी पहिली फेज आहे त्या पहिल्या फेजचा आणि अंबाबाईच्या ह्याचा आराखडा आलेला आहे। त्याच्यामध्ये एक सूचना सरकारकडनं आम्ही केलेली आहे की जो अंबाबाईचा आराखडा आहे त्याच्यामध्ये मंदिराचं पण जे काम आहे ते पण त्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये घेतलं पाहिजे। पहिल्या फेजमध्ये ते काम घेण्यासाठीचा प्रस्ताव त्यांना आत्ता पाठवायला सांगितलेला आहे आणि लवकरच तो सगळा आराखडा शिखर समितीला येईल। शिखर समितीला नगरविकासची मंत्री म्हणून पण तो आमच्या विभागाकडे असल्यामुळं मी हा आढावा घेतलेला। ज्योतिबा आराखडा तयार करत असताना तिथल्या ग्रामस्थांना, तिथल्या लोकांना विश्वासात घेतलं जात नाही, त्यांना कुठल्या प्रकारची माहिती नाही आहे, त्यांचा विरोध आहे अशा प्रकारचं म्हणणं त्यांचं नाही। आत्ता तर आपण पहिल्या फेजमध्ये जो ज्योतिबाच्या आराखडाची जी पहिली फेज आत्ता जी शासनाकडे आलेली आहे त्याच्यामध्ये आपण फक्त ज्योतिबाचा जो तिथला परिसर आहे ज्याच्यामध्ये गाववाल्यांच्या ह्याच्यामधला कुठला पण गोष्ट नाही आहे, ॲक्विजिशनची कुठली पण प्रक्रिया तिथे नाही आहे, तेवढाच आपण आत्ता करतो। अंबाबाई मंदिराचा आराखडा तयार केला गेला त्याच्यामध्ये आजूबाजूचे जे काही नेते आहेत त्यांना काही जणांना करावं लागणार आहे, त्यामुळे त्यांचा थोडासा त्यांच्या मनामध्ये या सगळ्या बाबत संभ्रम आहे, त्यांना कशा पद्धतीने आश्वासन नाही, साहजिकच आहे। कारण ज्यावेळेस हा आराखडा तयार केला त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की आजूबाजूच्या सगळ्या जागेचं ॲक्विजिशन करायला लागणार आहे आणि त्याच्यासाठी लोकांच्या मनात संभ्रम असणं पण साहजिक आहे आणि त्याच्यासाठीच हा आढावा मी आज घेत होते की आपण जे ॲक्विजिशन करणार आहोत आपण लोकांना कशा पद्धतीने परत काय देणार आहोत, कशा पद्धतीने तुम्ही त्यांचं ॲक्विजिशन करणार आहात या संबंधीचाच हा आढावा होता आणि त्या पद्धतीनेच सरकार पूर्णपणे कुणालाही अन्याय होऊ न देता आपण हा आराखडा तयार या आराखडा होत असताना काही मंदिरं आहेत, सगळी मंदिरात काही जुन्या वगैरे आहेत, त्यांचं मुक्ती संवर्धन संरक्षण त्या संदर्भात काही चर्चा झाली असं समजते, त्यावर काय त्या संदर्भातच आम्ही परत एकदा शासनाने आता देवस्थानला अशी सूचना केलेली आहे की देवस्थाननी त्याचा हेरिटेजकडनं एक सर्वे करून त्याचा प्रस्ताव पण आमच्याकडे पाठवा। थँक्यू।